संपूर्ण भारतभर हिवाळ्याचे दिवस असताना धोक्यामध्ये हजारो प्रवासी विमाने टेक ऑफ आणि लँडिंग करतात. त्यांना कधीच धोक्यामुळे अडचण आल्याचे आपण ऐकले नाही. मग उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमान अपघातावेळी हे धोकेच कसे काय प्राणघातक ठरले, चला हेच जाणून घेऊ. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा नुकताच जो दुर्दैवी अंत झाला, यासाठी पहिल्यांदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. डीजीसीएच्या एका अधिकृत माहितीनुसार विमान लँडिंग करताना पायलटला रनवे दिसत नव्हता. यामुळे पायलटने पहिल्यांदा लँडिंग टाळून दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि दुसऱ्या प्रयत्नात ही दुर्दैवाने रनवे न दिसल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शी आपल्याला या रिपोर्टमधून लक्षात येते. अपघाताआधी पायलटने आपत्कालीन कॉलची मदत घेतली नव्हती, ज्यामुळे पायलटला अपघाताआधी काहीच करण्याचा वेळ मिळाला नाही हे स्पष्ट होते. हा कॉल न केल्याने बहुतेक विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड नसावा असा अंदाज आहे. मग आता सर्वात मोठा प्रश्न उरतो की धुक्यामुळे विमानाचा अपघात कसा काय झाला. तर ज्या एअरपोर्ट्स वरती धुक्यामध्ये ही रोज शेकडो विमाने उतरतात, ते एअरपोर्ट्स पूर्णपणे एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या नियंत्रणामध्ये असतात. हे रनवे रुंदीला मोठे तर असतातच, पण रनवेच्या दोन्ही बाजूने रनवे दर्शवणाऱ्या लाईट्स ही असतात, ज्यांच्या मदतीने पायलट्स धुक्यामध्येही विमान उतरवू शकतात. आणि याच आधुनिकतेमुळे पॅसेंजर विमानांची धुक्यामध्येही ऍक्सिडेंट होत नाहीत. बारामतीच्या ज्या विमानतळावरती हा ऍक्सिडेंट झाला, तिथे एअर ट्रॅफिक कंट्रोलचा टॉवरच नाही, शिवाय तो रनवे पुरेसा रुंदही नाही. या सर्व कारणांमुळेच या अपघाताला अजून जास्त बळ मिळाले असा माझा अंदाज आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अजितदादांच्या आत्म्याला शांती लागो हीच देवाचरणी प्रार्थना.